नमस्कार. शालेय शिक्षण विभाग कोणत्या तरी इन्फ्लुएन्सच्या खाली जाऊन काम करतंय का, असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल ना, तर नक्की हे पहा. मित्रमैत्रिणींनो, हे लक्षात घ्या. सध्या TEIT दिलेले हजारो उमेदवार आहेत, ते वाट पाहत आहेत कधी प्रिफरन्सेस सुरू होतील आणि कधी माझी नियुक्ती होईल. हे चालू असताना पहिल्या नियमाला सर्व तिलांजली लावून 2 GR आले. त्याच्यातला एक आहे तो म्हणजे शिक्षण सेवक जे ऑलरेडी काम करत आहेत त्यांना येणाऱ्या काळामध्ये वरच्या वर्गासाठी किंवा त्याच वर्गासाठी जरी त्यांनी नवीन भरतीमध्ये जॉईन केलं तरी त्यांना ते पाठीमागचं शिक्षण सेवक कन्सिडर केलं जाणार आहे. ठीक आहे, त्यांच्यासाठी चांगली बातमी याच्यासाठी आहे कारण तुटपुंज्या पगारावरती त्यांना आपला उदरनिर्वाह करणं शक्यच नाहीये. शिक्षण सेवक याचिका, शिक्षण सेवकांबद्दलचं मानधनवाढ, ह्या सगळ्या गोष्टी अजूनही त्याला मूर्त स्वरूप आलेलं नाहीये. त्यामुळे जे उमेदवार सध्या चटणी भाकरी ज्यांच्या ताटामध्ये नाहीये, ते वाट पाहतात की आम्हाला चटणी भाकरी तरी मिळावी, त्यांच्या तोंडाला मात्र पाणी पुसली जात आहेत. आणि जे ऑलरेडी म्हणजे पक्वान्न खातात आहे त्यांना मात्र भरभरून पोट भरून दिलं जाते. त्याचं दुसरं उदाहरण ते म्हणजे पेसा क्षेत्रातील जे काही 17 संवर्ग आहेत त्यातल्या पदभरतीत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मान्यता मिळाली आणि त्याच्या संदर्भातला व्हिडिओ आपण मंत्रालयातून सुद्धा टाकला होता. बरं, जो सुप्रीम कोर्टाने जी काही मान्यता दिलेली आहे ती न्यायालयाच्या अधीन राहून 50% जागा या पेसा क्षेत्रातल्या भरण्यात याव्यात आणि 50% आहेत त्या ओपन, म्हणजे जो कोणी पेसा क्षेत्रातील सुद्धा ओपन कॅटेगरीचा असेल किंवा ऑल ओव्हर त्या स्टेटमधली ज्या स्टेटमधली भरती आहे तिथं त्याला त्याच्या गुणवत्तेनुसार संधी मिळावी. स्पेशली टॉकिंग अबाउट पवित्र पोर्टल शिक्षक भरती यांच्या बाबतीमध्ये अजून त्यांनी त्याच्यामध्ये अजून एक मेन्शन केलेलं आहे, जे पेसा क्षेत्रामध्ये जे ऑलरेडी वेगवेगळ्या आस्थापनांच्या माध्यमातून मानधन तत्वावरती काम करत आहेत त्यांना पहिल्यांदा संधी देण्यात यावी आणि नंतर नवीन उमेदवारांना संधी देण्यात यावी. आता मित्रांनो, मानधन तत्वावरती म्हणजे काय? पेसा क्षेत्रातले जे काही 13 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये बरेच उमेदवार गेल्या दीड वर्षापासून पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत 2022 ची टेट देऊन सध्या काम करत आहेत. आता त्यांना तिथे संधी मिळणार आहे का? तर मित्रांनो, नुकताच अजून शालेय शिक्षण विभागाने पुन्हा एकदा GR आणला आणि त्याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की जे पवित्र पोर्टल अंतर्गत लागलेले आहेत परंतु ज्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये यायचं आहे त्यांना तिथं संधी द्यावी. त्यांचं पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यामध्ये येण्यासाठी म्हणजे जसं की शिक्षण सेवकांना जशी मुभा देण्यात आलेली आहे त्यांचा पहिल्यांदा विचार करावा आणि राहिल्या जागा नंतर बाकीचे पेसा क्षेत्रातील SC कॅटेगरीचे असतील, SC कॅटेगरीचे असतील आणि सोबतच बाकीच्या ओपन उमेदवारांना संधी देण्यात यावी. आणि चाललंय काय म्हणजे लक्षात घ्या, जो उमेदवार गेली 1.5 वर्ष 2 वर्ष पेसा क्षेत्रामध्ये आम्ही आता मानधन तत्वावरती तुटपुंज्या पगारावरती काम करतोय त्याला माहित होतं की एक ना एक दिवस मला न्याय मिळेल आणि हक्काची नोकरी मिळेल, त्याचा इथं विचार न करता जे शिक्षण सेवक आहेत ऑलरेडी कामावरती आहेत त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी हा खटाटोप कशाला? अर्थातच त्यांना संधी आहे पवित्र पोर्टलद्वारे, त्यांनी गुणवत्तेनुसार यावं, त्याच्याबद्दल वाद नाहीये. शिक्षण सेवकांसाठी जो GR आलेला आहे त्याच्याबद्दल त्यांचं जे शिक्षण सेवक ग्राह्य धरलं जाणार आहे स्वागतार्ह आहे, नक्कीच आहे. परंतु जे मानधन तत्वावरती काम करत आहेत त्यांनी काय करायचं? त्यांनी सगळी आशा सोडून द्यायची का? त्याचा या GR मध्ये कुठंही उल्लेख नाहीये की त्यांचं समायोजन करण्यात यावं, त्यांचा अगोदर विचार करण्यात यावा. वास्तविक पाहता याच्या अगोदरचा जो मंत्रालयातून GR निघालेला आहे पेसा समाज प्रशासन विभागाचा, त्याच्यामध्ये मात्र त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की मानधन तत्वावरती जे काम करत आहेत त्यांना पहिल्यांदा त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी आणि त्याच्यानुसार नंतर जे काही नवीन जी काही प्रस्तावित भरती असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, इव्हन शिक्षक भरती असेल पवित्र पोर्टलद्वारे, त्याच्याद्वारे गुणवत्तेनुसार त्यांचा विचार केला जावा. शिक्षक भरतीमध्ये मात्र घोडं वेगळ्याच ठिकाणी चालतं. आता बघा, शिक्षक भरतीमध्ये सर्वांसाठी GR हा मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये मात्र मानधन तत्वावरती जे काम करतात त्याचा कुठे उल्लेखच नाही. मित्रांनो, पेसा क्षेत्रामध्ये नाशिकमध्ये असेल, धुळेमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, बरेच जे काही 13 जिल्हे आहेत बऱ्याच ठिकाणी वर्षानुवर्ष उमेदवार वाट पाहत आहेत हो आमचं तिथं काहीतरी काम होईल आणि वास्तविक पाहता ती जागा त्यांना मिळायला हवी, अन्यथा ही भरती पुन्हा एकदा कोर्टात जाणार. ऑलरेडी तुम्हाला सर्वांना माहिती आहे
की हे पेसा क्षेत्रातल्या जागा रोखून ठेवण्यात आल्या होत्या. नंतर 50% जागेला मान्यता मिळाली आणि त्याच्यानुसार सध्या भरती सुरू झाली. पण चाललंय काय खरंच कळायला काही मार्ग नाहीये. म्हणजे असं का, जो ऑलरेडी पोट भरून खातोय त्याला तुम्ही अगदी म्हणजे अजीर्ण होईपर्यंत खायला देताय, आणि जो वाट पाहतोय की माझं कधीतरी नंबर येईल, मेरा नंबर कब आएगा, इन दॅट स्टाईल, आणि त्याला मात्र तोंडाला अक्षरशः पानं पुसली जात आहेत. म्हणजे शिक्षण विभाग खरंच इन्फ्लुएन्सरवरती काम करतं का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. हा मी का बोलले त्याचं पण उदाहरण सांगते की 50 प्रिफरन्स देण्यात यावेत, अशा बऱ्याच काही लोकांनी मागणी केली आणि आज ते 50च प्रिफरन्स झालेले आहेत. नुकसान कुणाचं झालं तर आपल्या सर्वांचं झालं. जे लोक काहीच करत नाहीत ते फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, युट्यूब युनिव्हर्सिटी आणि बाकी फक्त थंबनेल, हाय बाय, लाईक करणं एवढंच करतात. जे लढतात त्यांच्या पद्धतीनेच निर्णय घेतले जातात, हे अजूनही लक्षात घ्या. ज्याच्यावरती अन्याय होतोय, तुम्ही जर वाटच पाहत बसला तर तुमचा नंबर कधी येणार नाहीये. लोकशाही होती, आता राहिलेली नाहीये. आता इथं ज्याला जसा पाहिजे तसा निर्णय करून घेतला जाऊ शकतो. जेव्हा शिव्युनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही मंत्रालयामध्ये प्रेफरन्स वाढवून द्या किंवा कमी लिमिटेड प्रेफरन्सची अट रद्द करा जेव्हा मागणी केली, तेव्हा आपल्यापैकीच काही महाभाग 25च प्रिफरन्स द्या म्हणून मंत्रालयात जाऊन निवेदन देऊन आले. मला सांगा, खरंच हद्द झाली. आणि हे बोलायची का वेळ आली माहितीये? पेसा क्षेत्रामध्ये केवळ कॅटेगरीमधले उमेदवार मानधनावरती काम करत नाहीत, तर त्या क्षेत्रामध्ये बाकीच्या कॅटेगरीचे सुद्धा, इव्हन ओपन कॅटेगरीचे सुद्धा मानधन तत्वावरती काम करतात आहे. आज ते आपल्याशी संपर्क साधतात आहे आणि सांगतात की मॅडम आम्हाला कोर्टात जायचंय, आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही काही तर करा. सोबतच असेही पेसा क्षेत्रातले शिक्षण सेवक ते सुद्धा संपर्क करतात की तिथं आमचाच नंबर लागायला पाहिजे. म्हणजे ना चढाओढ लागली इथे की तुला भेटतंय की मला भेटतंय, लक्षात घ्या ना, तुला ना मला घाल कुत्र्याला, सॉरी अशी मराठीत म्हण आहे. त्याच्या पद्धतीने या भरतीचं म्हणजे हे व्हायला नको, इतकंच वाईट वाटतं मला. हा व्हिडिओ प्रत्येक पेसा क्षेत्रातील जो मानधन तत्वावरती काम करतो त्यांच्यापर्यंत पोहोचवा, कारण त्यांनी आज आपली 1.5 वर्ष 2022च्या शिक्षक भरतीपासून ते तिथं काम करत आहेत, आपली तिथं घातलेली आहेत आणि तिथं त्याला त्याच्या हक्काची नोकरी मिळायला हवी. जे 50% आहेत येणाऱ्या काळामध्ये ते पोर्टलद्वारे तर भरले जातीलच. नवीन जे ओपन कॅटेगरीचे आहेत ते ऑल ओव्हर महाराष्ट्रातले त्याच्यासाठी एलिजिबल आहेत. पण जो पहिल्यांदा मी तुम्हाला प्रश्न विचारला होता ना, त्याच्यावरती मला खरंच हसावं की रडावं, मलाच उत्तर भेटत नाहीये. अरे चाललंय काय यांचं? म्हणजे असा निर्णय का घेण्यात यावा की शिक्षण सेवकांनाच तिथं संधी देण्यात यावी, जे ऑलरेडी आहे त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये यायचं, मग शिक्षण मानधन तत्वावरती त्यांनी काम केलं, त्यांचं काहीच नाही का? मित्रांनो, तुम्ही लोक याच्यावरती आवाज उठवू शकता, तुम्हाला न्याय मिळू शकतो. तुम्ही फक्त आमच्याशी संपर्क करू नका. आज तुमच्यावरती वेळ आलेली आहे. हा व्हिडिओ दुसरे जरी कोण कॅन्डिडेट असतील त्यांच्यावरती सुद्धा येऊ शकते. नियमाने आहे ना, ते सर्वांना मिळावं. आणि जेव्हा सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे तेव्हा तुम्हाला माहितीये, हा छोट्या मोठ्या गोष्टी काही बदल होत राहतील, परंतु हा जो पहिला हक्क आहे पेसा क्षेत्रातील जागांचा, तो त्यांचा आहे जो तिथं मानधन तत्वावरती काम करतो. दुसरा अधिकार आहे कारण त्यांनी सुद्धा पवित्र पोर्टलद्वारे भरतीमध्ये त्यांनी हे केलेलं आहे आणि नंतर त्यांनी ते मेरिटमध्ये नाही बसले म्हणून त्यांनी पोर्टलमध्ये मेरिटमध्ये जे बसले ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले, म्हणजे त्यांचं सध्या पोट भरलेलं आहे. आणि जे मेरिटमध्ये बसले तरी सुद्धा आपल्या जिल्ह्यात टिकून राहिले, आपल्या शाळेसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या क्षेत्रासाठी. आज त्यांना नोकरीतून बेदखल व्हायची वेळ आली. मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगेन, मी ॲडव्होकेट आहे, मी प्राध्यापक आहे, शिक्षक भरतीसाठी लढते म्हणून नव्हे, तर एक कॉमन सामान्य अभियोग्यता धारक म्हणून सांगते की हे चुकीचं चाललेलं आहे. आणि जर योग्य फॉलोअप जर तुम्ही घेतला तर तुम्हाला इथं न्याय मिळू शकतो आणि तो मिळायलाच हवा. कारण कसं आहे, आज हा अन्याय एखाद्या क्षेत्रावरती होत असेल ना, तर बाकीचा ज्याच्याशी संबंध नाही ना त्याच्यावरती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये झालेला दिसेल. आता तरी डोळे उघडा, बघा काय चाललंय. हा फक्त एकच निर्णय नाहीये, असे निर्णय इन्फ्लुएन्सरनी घेतले जात आहेत आणि लिटरली त्याचे पुरावे पाहिल्यावरती म्हणजे कळत नाही की नक्की हे चाललंय काय. आणि म्हणूनच याच्यावरती फॉलोअप घ्या, नाही तर शेवटी कोर्ट आहेच बघा, शेवटी पर्याय आहे, उपलब्ध आहे. त्यामुळे तसं होऊ नये, शिक्षक भरती थांबली जाऊ नये, याच्यासाठी आम्ही सर्वांना सांगतोय की लगेच कोर्टात जाऊ नका.
तुम्ही पहिल्यांदा स्वतःच्या हक्काचं मागा आणि हक्काचं मिळेल तिथं अर्थातच रामायण असतंच, पण नसेल तर महाभारत झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. डी.एड झाला असेल, शिक्षक असाल, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची वाट पाहत असाल तर मात्र मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. व्हॉट्सअप टेलिग्राममध्ये तुम्ही असालच, तिथं सुद्धा माहिती मिळतच जाईल. TET तुमच्या आजूबाजूचे जे शिक्षक आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांना जर पास करायचे असेल तर आपण मास्टर बॅचसुद्धा सुरू केलेली आहे, त्याचासुद्धा तुम्ही लाभ घ्या. परंतु मित्रांनो, हे फक्त ॲडव्हर्टिजमेंटसाठी चाललेलं नाही बरं का. मला माहिती आहे आज ही सुरुवात केलेली हा जो लढा आहे ना, तो पुढे खूप मोठा होणार आहे. आणि हे जे आपल्या बॅचमधले उमेदवार असतील ना, ते उद्या कोणत्याही लढ्यासाठी जेव्हा आपण मैदानात उतरू ना, तेव्हा आम्हाला साथ देणार आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं नक्की लिहा. सर्व उमेदवारांपर्यंत नक्की पोहोचवा ज्याच्यावरती अन्याय होतोय. कारण मित्रांनो, ज्याची जळते ना त्यालाच कळते.